हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जागा वाटपाआधीच अजित पवार गटाला मोठा धक्का। थोड्याच वेळात निलेश लंकेंचा शरद पवार गटात प्रवेश। लंकेंना अहमदनगरमधून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता। थोड्याच वेळात शरद पवारांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या एका मार्गाचं आज लोकार्पण। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदे यांना देखील निमंत्रण। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार। महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता। महायुतीचं जागा वाटपाबाबत आज फायनल होणार। तिघांचा सन्मान राहील अशी जागा मिळणार। महायुतीच्या जागा वाटपाबाबत अजित पवारांची माहिती। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा आज ठाकरे गटामध्ये प्रवेश। सांगलीमध्ये चंद्रहार पाटील ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता। वेगळा विचार करण्यापेक्षा थांबायची तयारी। विश्वजित कदम जिथे नेतील तिथे जाणार, विशाल पाटील यांची प्रतिक्रिया। तरमी आणि कदम कुटुंबीय विशाल पाटलांच्या पाठीशी, विश्वजित कदमांचं वक्तव्य। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार। राज्यातील विविध विषयांवर बैठकीमध्ये चर्चा होणार। शिवानी वडेट्टीवार समर्थकांसह दिल्लीत हायकमांडला भेटणार। उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवानी वडेट्टीवार यांची दावेदारी। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांची बैठक। अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर 15 मार्चला नव्या आयुक्तांची निवड होण्याची शक्यता। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर शांतिगिरी महाराज आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये भेट। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराकडून चाचपणी सुरू। विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं अमरावतीमध्ये 5 दिवसांपासून आंदोलन। 14 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली। रुग्णालयामध्ये उपचार सुरू। सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय घटनापीठासमोर निवडणूक रोखे प्रकरणी आज सुनावणी। गेल्या महिन्यामध्ये योजना बंद करण्याचे दिले होते आदेश। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। शरद पवार गटाच्या याचिकेवर दुपारी 2 नंतर सुनावणीची शक्यता। जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची 4 वर्षांनंतर निवडणूक जाहीर। 22 मार्चला मतदान तर 24 मार्चला मतमोजणी। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उद्या महाराष्ट्रात। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी संमेलनाचं देखील आयोजन। 17 मार्चच्या शिवाजी पार्कमधील सभेला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।